मनोज जरांगे यांनी अखेर मराठा आरक्षणाचा लढा जिंकला आहे। त्यानंतर राज्यभरात सगळीकडे आनंद व्यक्त केला जात आहे। हाच आनंद साजरा करण्यासाठी मनोज जरांगे रायगडावर जाणार आहेत। रायगडावर जाऊन ते गुलाल उधळणार आहेत। त्यानंतर मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत। आरक्षणाचा लढा अखेर मनोज जरांगे यांनी जिंकलाय, पण आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत मनोज जरांगे यांचे उपोषण चालू असणार आहे। आपण आरक्षणाची लढाई जवळपास जिंकली आहे। आता जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आपल्याला सजग राहावे लागणार आहे। आपल्या लढ्याला यश मिळाल्याने अगोदर जाहीर केल्यानुसार मी 29 जानेवारीला रायगडावर जाणार आहे। तिथे विजयाचा गुलाल उधळणार आहे। आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे सल्ले मनोज जरांगे यांनी दिला आहे। गेल्या काही दिवसापासून नाशिकचे राजकीय महत्त्व विशेष वाढले आहे। आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वाहत आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत आहे। नाशिकमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। आता वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। हिंगोलीत 18 वर्षाच्या तरुणीने 36 वर्षाच्या पैलवानाला धूळ चारली। तरुणी पैलवानाचं नाव रुपाली शिंदे आहे। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ यात्रेला रुपालीने गाजवले आणि तरुणी कुठेच कशात कमी नाही हे दाखवून दिले। रुपालीच्या या धाकड अंदाजाने सगळ्यांचीच मने जिंकली आहेत। शिवडी नावाशेवा सागरी सेतूवरील वाहतूक सध्या सुसाट आहे। 21 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूवरून दररोज तब्बल 30,000 वाहने ये-जा करत असून गेल्या 10 दिवसात तब्बल 61.50 लाख रुपयांचा महसूल टोलच्या माध्यमातून MMRDAला मिळाला आहे। राज्य सरकारने MMRDAच्या माध्यमातून उभारलेल्या या महत्त्वाकांक्षी पुलाच्या माध्यमातून मुंबई ते उरण, अलिबाग, पनवेल अंतर कमी झाले आहे। नवी मुंबई मार्गे प्रवास करताना लागणाऱ्या प्रवासाचा 1.5-2 तासाचा वेळ 15 मिनिटांवर आला आहे। शिवडी चिर्ले हे अंतर काही मिनिटात पार होत असल्याने वाहनधारकांकडून या सेतूचा वापर वाढलाय। लवकरच दररोजची वाहन संख्या 30,000 वरून 70,000 पर्यंत वाढेल असा अंदाज आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक आणि शिक्षकही उपस्थित होते। दरवर्षीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी परीक्षांचा ताण आणि त्यावर कशी मात करता येऊ शकेल, विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, त्यावर काय उपाय आहेत या संदर्भात चर्चा करतात। यावेळीही मोदींनी याच प्रकारे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोदींच्या परीक्षा पे चर्चासाठी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते। त्यातील हिंजवडीत IT अभियंता महिलेची हत्या झाली आहे। IT हब हिंजवडी एका IT अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या प्रकरणात समोर आलाय। मृतदेह एका लॉज मध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे। हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रेम संबंधातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। दोघेही लखनौचे असून IT कंपनीत काम करायचे। 2 दिवसापासून ते लॉज मध्ये राहायला होते, मात्र रात्रीत त्यांच्या नेमके कशावरून वाद झाले, त्यातून हत्या कशी घडली, बंदूक कुठून आणली याबाबतचा उलगडा आता पोलीस तपासात होणार आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।